चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे काल अचानक मोठी गर्दी का जमली? मंत्री, अधिकारी आणि विविध विभागांचे स्टॉल एकाच ठिकाणी का उभारण्यात आले आणि सामान्य नागरिकांना कोणत्या शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला? ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी पवन हनुमंते आणि आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस. महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह आणि महत्त्वाच्या बातम्या. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आणि आदेशानुसार तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे हे समाधान शिबिर उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील उपस्थित होते. सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळावी आणि त्या योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचावा या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात कृषी विभाग, पंचायत समिती, घरकुल विभाग, पशुसंवर्धन विभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग, भूमी अभिलेख कार्यालय, महिला व बाल विकास विभाग तसेच महिला बचत गट यांच्या वतीने विविध स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी मंत्री बाबासाहेब पाटील यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देत योजनांची माहिती घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे नामदार बाबासाहेब पाटील यांचा सत्कार तहसीलदार नरसिंग जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचीही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार नरसिंग जाधव यांनी केले. मार्गदर्शनपर भाषणात मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, भूमी अभिलेख विभागाचे व्ही.एस. गवई, नायब तहसीलदार निकम, नायब तहसीलदार स्वामी, नायब तहसीलदार अफसाना मॅडम, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे, उपविभागीय अभियंता सूरज गौंड, जिल्हा परिषद सदस्य भानुदासराव पोटे, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी भालचंद्र चाटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यशवंतराव जाधव, पंचायत समिती सदस्य भुजंगराव शिंदे, गजानन होनराव, मीरावती कसबे, सरपंच मुरलीधर कांबळे, उपसरपंच बालाजी गंदगे, माजी सरपंच वैभव पाटील, मधुकर मुंडे, अब्दुल रहीम शेख, सिद्धेश्वर अंकलकोटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते विविध विभागांच्या योजनांचे प्रातिनिधिक प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. अनेक ठिकाणी मी काल आपल्या वडवळी सांगितलं, एखाद्या घरामध्ये जर मालकी कंपनी असेल खूप दुकान मिळत नाही, आज करायचं आपण कौतुक नाही, उपरोनंतर बोलले जातात. माझा स्वतःचा दावा असा आहे की ज्याच्या घरी मालकीच्या हातात कारभार आहे तो कोणता बाजारात गेला तर 4 ठिकाणी चौकशी करतात. साखरपुडा आहे, शिकायचा आहे. आपण जर गेलो, आता मी जर गेलो बाजारात, ते आम्हाला काम नाही, खिशात आमचे पैसे चालते, तुम्ही पैसे संचय करून त्याच्यामुळं पहिला चक्र कारभार असला तर चांगला. सगळ्यात नाही काही गरजेचे असते. सांगायचं तात्पर्य की पहिल्याकडे जर ही सगळी जबाबदारी असती आपल्याला यशवंतराव तुम्हाला म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चांगलं काम केलं. कारण आज तुमच्या अपेक्षा आहे या सगळ्या राजेश्वर अभिमानामध्ये जे काही कार्यक्रम घेतलेले आहेत कृषी विभागाचा मला खातं प्रसिद्धी नसतं तर ह्याच्यानुसार पण आलं त्याच्यानुसार किडा जनावरांची जोड लावतो जनावरांची अजून म्हणजे पहिला जाधव साहेब आता जायचं मला सोडून दिले. आम्ही एकदम बाजारपेठ काय आम्हाला वेळ घ्यायचं म्हणजे घेतो साहेब घेतला 5,000 सांगायचं तुमच्याकडे शेतीमध्ये आपल्याला नवीन प्रयोग करायचे. आता भाषण संपवलं म्हणून तुमच्याकडे खूप अपेक्षा आहे. आता जास्त औषध त्याच्या
त्यामुळे कॅन्सरचा प्रमाण वाढतो. आता इथून जी शेती करायची आपल्याला थोडीशी 20 फूट शेती करायची. एकदम जर आपण केलं ऑर्गॅनिक शेती केलं तर आपल्याला उत्पादन कमी होईल. त्याला पुन्हा थोडं टप्प्याटप्प्याने आपल्याला ऑर्गॅनिकवर घ्यावं. कारण आता आपल्या शेतीला ही जी ओढून बाकीला जर द्यायची सवय लागली, एकदम जर कमी केलं तर खूप उत्पन्न कमी होईल. त्याच्यामुळे माणूस बदल बाकीचे जे खत आहे ते मायक्रो डिझेल खत ते आपल्याला आता 20 फूट शेती करावं. कारण आता हे अन्न आपल्याला ऑर्गॅनिक अशी मनामध्ये भीती वाटायला लागली. अशा प्रकारचं काम आपल्याला भविष्याच्या काळामध्ये करायचं आहे, त्याची पुढची जबाबदारी आहे. अशी अपेक्षा व्यक्त करतो. कार्यक्रमाचं चांगलं नियोजन केलं. गावकऱ्यांनी जीव घातलं. मला जेवणाची वैभवपणे आचोली आपण असेल कधी वडवळानंतर जेवणाशिवाय झालं. वडवळाची खासियत काय? खरं तर 3 जण होते मला. तिथे 3 ठिकाणी आग्रह केला. मला पटेल मॅडमने सांगितले की जेवायची व्यवस्था केली. आम्ही कार्यक्रम ज्या दिवशी केला त्या दिवशी लग्नाची पत्रिका एकही नव्हती. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज कट्टा एक्सप्रेस. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.